अरे तुम्हाला तर आरक्षण आहे, अरे तुम्ही तर राशनचं खाता, तुम्हाला 35% पडले तरी तुम्हाला जॉब भेटते, असे टॉन्ट आपण खूप सारे ऐकत आलेलं आहे. पण रियालिटी माहिती आहे का, एस सी समाजाला आरक्षण भेटतं 15% आणि त्यामध्ये किती जाती येतात, जवळजवळ 1100 जाती येतात. एस टीमध्ये किती येतात, 744 जाती येतात. एस टीला 7.5% आरक्षण भेटतं आणि ओबीसीला भेटतं 27% आरक्षण. आणि यामध्ये जर संविधानावर जर अन्याय झाला तर कुठला समाज येतो समोर, फक्त बौद्ध शिवाय. बाकीचे आरक्षण घेतात, सगळं घेतात, सगळं सोयीसुविधा, पण अन्याय झाल्यावर कोण, बाबासाहेबांची विटंबना झाली तर कोण येतं, फक्त फक्त बौद्ध समाज. आणि तुम्ही आरक्षणावर बोलता, हजारो वर्षापासून जेव्हा दलित समाजावर किंवा बौद्ध समाजावर जे पूर्वी जे शूद्रच होते, हजारो वर्षापासून अन्याय होत झालेले आहे, ते तुम्हाला दिसतं, ठीक आहे. आणि जरुरी का असतं की समजा बेस घर आपण जेव्हा बांधतोय तर घरचा बेस जर आपण स्ट्रॉंग नाही बांधला, तो समजा वीक असला, घर तर ढसळच ना. तुमचा बेस एकदम स्ट्रॉंग झालेला आहे, पण जे दलित कम्युनिटी, आता आमच्याकडे एज्युकेशन नव्हतं ना काही होतं, तर आमचा बेस ऑलरेडी खूप वीक आहे ना, तर ते स्ट्रॉंग बनण्यासाठी आरक्षण जरुरी आहे. आणि दुसरी मेन गोष्ट म्हणजे की आरक्षण हे फक्त जॉब मिळवण्यासाठीच नव्हतं, तर हे होतं इक्वॅलिटीसाठी, समानता मिळवण्यासाठी. म्हणजे जॉब भेटूनच हे होत नाही, पण आता किती मेंटॅलिटी होता की IAS अधिकारी असून सुद्धा त्याला कास्ट डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं आणि ते सुसाईड करतात. आणि किती रोज घटना येतात की मंदिरात गेलं तर मार किंवा पाणी पिऊ दिलं होती किंवा असे किती, आता सगळ्यांसाठी असं एकदम नॉर्मल झालं आहे. पण इक्वॅलिटी, समानतासाठी हे आरक्षण होतं. तर आरक्षण विरोध करण्याआधी त्याचा पती तुम्ही वाचा की कशासाठी होतं.